नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की गोपाळ इंदूला बाईकवरून घरी सोडायला आलेला असतो. तो इंदूला म्हणतो की चला आता सेलिब्रेशन, केक, गप्पा, पार्टी सगळं उद्या. पण यावर इंदू काहीच बोलत नाही. ती खाली मान घालून शांत उभी असते. तेव्हा गोपाळ तिला विचारतो की इंदे काय झालं, तुझी बॅटरी का उतरली अचानक. यावर इंदू म्हणते की ते तू सेलिब्रेशन केक असं बोलला ना म्हणून इमोशनलच झाले. तेव्हा गोपाळ विचारतो की का. तेव्हा इंदू सांगते की का म्हणजे माझा वाढदिवस साजरा करत नाही ना कोणी. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी काय झालं माहिती आहे ना तुला, माझी आई असं म्हणून ती खूपच इमोशनल होते आणि परत म्हणते की पण आता तू आहे ना माझ्या आयुष्यामध्ये, तर आता मोठा वाढदिवस साजरा करावासा वाटतोय. आपलं माणूस कोणी जवळ असलं की प्रत्येक दिवस सणासारखा वाटतो. आता गोपाळ इंदूचा हात हातात घेत म्हणतो की इंदे तुझी आई त्यामध्ये तुझी काही चूक नाही ना. तुझी काही चूक नसताना तुला लहानपणापासून किती ऐकवलं गेलं आहे हे चांगलंच माहिती आहे मला. पण पास्ट इज पास्ट. जे झालं ते सोडून दे. त्या आठवणीमध्ये नको अडकू. नशीब म्हणून सोडून दे. आता इंदू आश्चर्याने गोपाळकडे बघत म्हणते की बापरे, डॉक्टर गोपाळ नशिबाच्या गोष्टी करतोय. तेव्हा गोपाळ म्हणतो की तुझा नशिबावर विश्वास आहे ना म्हणून म्हणतोय. मी अजूनही प्रॅक्टिकल विचार करतो. मी परत म्हणतो की मी आता उद्या ड्युटी आहे मला. आता इंदू त्याच्या हातातल्या वॉचकडे बघत म्हणते की बापरे 12 वाजून गेले की. अरे आदूने विश नाही केलं मला अजून. दरवर्षी तो विश करत असतो मला, कसं काय विसरला. यावर गोपाळ म्हणतो की अगं आतमध्ये तुझी वाट बघत थांबला असेल तुला सरप्राईज द्यायला. तेव्हा इंदू खुश होऊन म्हणते की हो चल मी येतेच असं म्हणून ती धावतच आतमध्ये जाते. आता गोपाळ स्वतःशीच म्हणतो की बाई पण म्हणाली नाही नीट, आदू म्हणत गेली आत. विश करायचं राहूनच गेलं ना तुला इंदे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे इंदे असं म्हणून तोही तिथून निघून जातो. आता यानंतर आपण पाहतो की इंदू आतमध्ये येते आणि आदूला सगळीकडे शोधायला लागते. तेव्हा मोठ्या बाई तिच्या समोर येतात आणि म्हणतात की हॅपी बर्थडे, वाढदिवसाच्या शुभेच्छा. आता मोठ्या बाईंना समोर बघून इंदू थोडीशी घाबरते आणि घाबरतच म्हणते की थँक्यू मोठ्या बाई. आता मोठ्या बाई इंदूला विचारतात की इथे काय करत होतीस, अधोक्षजला भेटायला आली होती का. यावर इंदू सांगते की हो, म्हणजे दरवर्षी तोच मला विश करतो ना पहिलं. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की मग भेटला का तो. तेव्हा इंदू सांगते की नाही. आता मोठ्या बाई हसत म्हणतात की मग यंदाच्या वर्षी तो मान मला मिळाला की. आता इंदू अडखळत विचारते की तुमच्या लक्षात होता माझा वाढदिवस. यावर मोठ्या बाई म्हणतात की हो मग तुझ्यासाठी सरप्राईज पण घेऊन ठेवलं आहे, बर्थडे गिफ्ट माझ्या खोलीत, चल तुला देते असं म्हणून त्या तिथून जायला लागतात. इंदू मात्र तिथेच उभी असते. तेव्हा मोठ्या बाई मागे वळून म्हणतात की येतेस ना. आता इंदूसुद्धा मोठ्या बाईंच्या मागे जाते. मग ती मागे वळून सतत आदूला शोधत असते. आता इंदू मोठ्या बाईंच्या खोलीत येते. तेव्हा मोठ्या बाई तिला बघून म्हणतात की इंद्रायणी ये. इंद्रायणी 21 वर्षाची झालीस गं तू, म्हणजे 21 पायऱ्या चढलीस. तुझं आयुष्य फुलावं बहरावं आणि माझ्या या घरातून तुला बाहेर झेप घेण्याचं बळ मिळावं. विठुरायाच्या कृपेने तुला आयुष्यामध्ये दिशा दाखवणारा माणूस मिळावा. भरभराट व्हावी तुझी. तुला सांगते इंद्रायणी, आपण जगताना मोठी मोठी स्वप्न पाहायची असतात. ती स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करायचे असतात आणि हे सगळं करत असताना कदाचित तू चुकशील, पडशील, पण आपण या चुकांमधून सुद्धा शिकायचं, उभं राहायचं. इंद्रायणी, एक गोष्ट मात्र नक्की करायची बरं का, प्रामाणिकपणे वागायचं आणि दिल्या शब्दाला जागायचं. आणि परत हसत म्हणतात की जागशीलच तू, तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. यावर इंदू म्हणते की थँक्यू मोठ्या बाई. आता मोठ्या बाई त्यांच्या जवळचं एक गिफ्ट इंदूला देत म्हणतात की हे घे तुझ्यासाठी गिफ्ट आहे, बर्थडे गिफ्ट. आता इंदू खुश होऊन गिफ्ट घेते आणि आनंदाने उघडून बघायला लागते. तर मोठ्या बाईने इंदूला गिफ्ट म्हणून पेन दिलेला असतो. पेन बघून इंदू खूपच खुश होते. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की म्हणलं ना तुला पेन गिफ्ट द्यावं, एवढी मोठी शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करते आहेस, आता मोठ्या मोठ्या गोष्टी लिहाव्या लागतील ना तुला, म्हणून हे पेन. आता इंदू खूपच इमोशनल होते आणि म्हणते की मोठ्या बाई, एवढ्या वेळात वेळ काढून तुम्ही माझ्यासाठी गिफ्ट आणलं, फार भारी वाटलं बघा, थँक्यू. आता मोठ्या बाई म्हणतात की अगं तुझा वाढदिवस आहे, आता तुझा वाढदिवस आहे म्हटल्यावरती काहीतरी आणलंच पाहिजे ना. आजचा दिवस कसा विसरेल मी. आजपासून बरोबर 21 वर्षापूर्वी अधोक्षजचं बारसं होतं. त्याचं
बारसं मोठा शामियाना टाकला होता. 1000 माणसं जेवायला होती. पंचपक्वानांचं जेवण होतं. आणि त्याच दिवशी तुझा जन्म झाला आणि तू असं म्हणून मोठ्या बाई शांत होतात आणि परत म्हणतात की जाऊ दे, मी काय बोलते आणि तूच बोलशील की मोठ्या बाई तेच बोलतात. यावर इंदू काहीच बोलत नाही. ती शांतच उभी असते. आता तेव्हा मोठ्या बाई तिला म्हणतात की इंद्रायणी, आज तुझा वाढदिवस आहे ना, मी तुला एवढ्या शुभेच्छा दिला, गिफ्ट दिलं, तू अशीच उभी राहणार आहेस का आता इंदू विचारते की काय झालं मोठ्या बाई. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की अगं पाया कोण पडणार, हेच का तुझ्या व्यंकू महाराजांचे संस्कार. यावर इंदू म्हणते की पडणारच होते असं म्हणून ती मोठ्या बाईंच्या पाया पडते. आता मोठ्या बाई म्हणतात की इंद्रायणी सोपानवाडीकर, आजपासून बरोबर 10 वर्षापूर्वी तू मला एक वचन दिलं होतं, आठवतं का. तेव्हा इंदू थोडासा विचार करायला लागते. तेव्हा मोठ्या बाई इंदूला म्हणतात की नाही आठवत, तू डोक्यावर पडली म्हणून आठवत नाही आहे का तुला. आणि परत विचारतात की आठवलं का, जरा स्मरणशक्तीला जोर दे बघू. आता इंदू आठवण्याचा प्रयत्न करत असते. आता इंदूला आठवतं की 10 वर्षापूर्वी म्हणजेच इंदू जेव्हा लहान होती तेव्हा आदू आजारी असतानाचा एक प्रसंग आठवतो. डॉक्टर आदूवर उपचार करत असतात पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. तेव्हा मोठ्याबाई इंदूवर खूपच चिडलेले असतात. आता इंदू मोठ्याबाईंना विचारते की मोठ्याबाई, आदू बरं आहे ना. यावर मोठ्याबाई रागाने तिला म्हणतात की कार्टे, नाट लावू नकोसा. तेव्हा इंदू घाबरत म्हणते की मोठ्याबाई, मी फक्त चौकशी करत होते. यावर मोठ्याबाई चिडून म्हणतात की काय करायचं आहे तुला चौकशा, शहाणपणा नको करूसा, जगाच्या चौकशा नुसत्या, चल निघ इथून. तेव्हा इंदू परत विचारते की पण डॉक्टर काय म्हणाले. तेव्हा मोठ्याबाई इमोशनल होत सांगतात की डोक्यात ताप गेलाय त्याच्या. यावर इंदू म्हणते की विठुराया पाठीराका, तुम्ही काळजी नका करू, हे डॉक्टर चांगले आहेत, ते अधोक्षजला नक्की बरं करतील. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की नुसतं हातपाय बरं असून काय उपयोग, तो आता जरी बरा झाला तरी त्याचं आयुष्य चांगलं भलं करता येणार आहे का. यावर इंदू म्हणते की मोठ्याबाई तुम्ही असं का म्हणताय. तेव्हा मोठ्याबाई इमोशनल होत म्हणतात की काय बोलू, जे आहे तेच सांगते ना मी. दुसऱ्याचा जीव वाचवताना वडिलांना स्वतःचा जीव गमवावा लागला. आता माझ्या अधोक्षजला बिचाऱ्याला आयुष्यभर चुलत्याच्या उपकारांवर जगावं लागणार. नशीबच फाटकं माझ्या पोराचं. आता इंदू म्हणते की मोठ्याबाई तुम्ही असं का बोलताय, गोपाळ आणि व्यंकू महाराज अधोक्षजला कधीच अंतर देणार नाहीत. तेव्हा मोठ्याबाई चिडून म्हणतात की तो गोपाळ आहे का आता, जो मुलगा स्वतःच्या वडिलांकडे पाहू शकत नाही, तो काय माझ्या अधोक्षजचा सांभाळ करणार. यावर इंदू म्हणते की तुम्ही बघा मोठ्याबाई, अधोक्षजचं सगळं चांगलं होईल. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की कीर्तनासोबत लोकांचं भविष्य सांगायला लागली का गं तू. ही असली कोरडी आश्वासनं देण्यापेक्षा ना खरंच त्याच्या बाबतीत काय चांगलं होतंय का याचा विचार कर. यावर इंदू विचारते की मी काय करू शकते. आता मोठ्याबाई म्हणतात की माझ्या होत्या कामात, चांगल्या कामात बिबा घालू शकतेस ना, तसंच माझ्या अधोक्षजचं सगळं वाईट होतंय ते आता कसं चांगलं होईल याचा विचार कर. तेव्हा इंदू आश्चर्याने विचारते की म्हणजे काय, मला काही कळलंच नाही. आता मोठ्याबाई इंदूला म्हणतात की चल माझ्याबरोबर, मी सांगते तुला. असं म्हणून त्या इंदूचा हात पकडून तिला तिच्या खोलीमध्ये घेऊन विठुरायासमोर जातात आणि इंदूला विचारतात की तुला खरंच काळजी वाटते का गं माझ्या अधोक्षजची. यावर इंदू म्हणते की हो मोठ्याबाई. आता मोठ्याबाई पुढे म्हणतात की माझ्या अधोक्षजचं सगळं चांगलं व्हावं असं वाटतं का तुला, हा विठुराया तुझा पाठीराखा आहे ना. तेव्हा इंदू विठुरायाजवळ जात म्हणते की हो, विठुराया माझा आणि सगळ्यांचाच आहे. व्यंकू महाराज म्हणतात की निर्मळ भावनेने आपण त्याला काही सांगितलं की तो ऐकतो. मी सांगेन त्याला की अधोक्षजला लवकरात लवकर बरं कर. यावर मोठ्याबाई म्हणतात की तू याला सांगशील, त्याला सांगशील, पण स्वतः मात्र काहीच करू नकोस. आता इंदू म्हणते की मोठ्याबाई असं नका बोलू, मला जेवढं जमेल तेवढं मी करेन अधोक्षजसाठी. तेव्हा मोठ्याबाई विचारतात की खरंच करशील. यावर इंदू म्हणते की हो, खरंच करीन. आता मोठ्याबाई म्हणतात की नुसतं शरीराने चांगलं असून चालत नाही ना, जगताना पैसा लागतो, जमीन लागते, शेत हवं असतं, मंदिर हवं असतं आणि हे सगळं तुझ्या मालकीचं आहे. आणि विचारतात की आहे ना. तेव्हा इंदू मांडो लावून हो हो असं म्हणून सांगते. आता मोठ्याबाई पुढे म्हणतात की तुला या सगळ्याची मालकी सोडावी लागेल आणि विचारतात की जमेल का तुला. यावर इंदू शांतपणे म्हणते की हो जमेल. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की पण अजून तू सज्ञान नाहीस, तू वयाची 21 वर्ष पूर्ण केलीस ना की तुझ्यासमोर मी एक कागद ठेवीन, त्याच्यावर तू सही करायची, करशील ना. तेव्हा इंदू म्हणते की हो. आता मोठ्याबाई म्हणतात की तुला कोणी नाही सांगितलं, अडवलं, फितवलं तरी पण करशील. तेव्हा इंदू म्हणते की अधोक्षजचं भलं होत असेल ना तर मी कोणाचंच ऐकणार नाही. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की नक्की.
मग विठुरायाची शपथ घेऊन सांग की मोठ्या बाई सांगतील त्या कागदावर मी सही करेन. माझ्या नावावरची शेती, जमीन, मंदिर, वाडा सगळ्याची मालकी मोठ्या बाई सांगतील त्याच्या नावावरती करेन. आता इंदू विठुरायाची शपथ घेऊन म्हणते की मी 21 वर्षाची झाल्यावर मोठ्या बाई सांगतील त्या कागदावर मी सही करेल. आता मोठ्या बाई इंदूजवळ येऊन हळूच म्हणतात की अजून एक गोष्ट, तू 21 वर्षाची होऊन त्या कागदावर सही करेपर्यंत यातलं कोणालाही काहीही सांगायचं नाही. माझ्या अधोक्षच्या भविष्याचा प्रश्न आहे हा. आता हा प्रसंग आठवून इंदू शांत होते. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की सगळं नीट आठवत असेल ना तुला? तशी स्मरणशक्ती चांगली आहे तुझी, अशी एक ना एक गोष्ट स्पष्ट आठवते ना? तेव्हा इंदू काहीच बोलत नाही. ती खाली मान घालून फक्त शांत उभी असते. आता मोठ्याबाई इंदूला म्हणतात की इथे बस खाली. तेव्हा इंदू घाबरत म्हणते की नको मोठ्याबाई. पण मोठ्याबाई जबरदस्तीने इंदूला बसायला सांगतात आणि तिच्यासमोर एका कागदपत्रांची फाईल आणून देतात आणि म्हणतात की उघड. आता इंदू त्याच्याकडे बघत म्हणते की हे काय आहे मोठ्याबाई? तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की आपलं काय ठरलं होतं? हे असले प्रश्न विचारायचे नाहीत आणि जास्त खोलामध्ये शिरायचं पण नाही. उघडते आणि कर त्याच्यावर सही. आता इंदू कागदपत्र बघायला लागते आणि ती खूपच शॉक होते. तेव्हा मोठ्याबाई इंदूला म्हणतात की कर सही, एवढं काय बघतेस? मागे पुढे काही नाही, साधी कागद आहे ती, करून टाकायची सही. पण इंदू घाबरून मोठ्याबाईंकडे बघतच असते. आता मोठ्याबाई इंदूला म्हणतात की इंद्रायणी, त्याच्यामध्ये लिहिलं आहे की मी इंद्रायणी सोपान वाडीकर माझ्या नावाची जमीन, वाडा, मंदिर सगळं स्वखुशीने कायदेशीररित्या श्रीमती आनंदीबाई अंताजी दिग्रजकर यांच्या नावे करत आहे. तेव्हा इंदू घाबरून मोठ्याबाईंकडे बघायला लागते आणि आजचा भाग इथे